नमस्कार. तर आत्ता आपण तामिनीच्या जंगलामध्ये आहोत आणि इथे हा जो पाला तुम्हाला दिसतोय तर याचं नाव आहे जिम्नेमा सिल्वेस्ट्री. स्थानिक लोक याला बेडकेचा पाला म्हणतात आणि याचं दुसरं नाव आहे गुडमार. तर गुडमार म्हणजेच गुडाला मारणारा, म्हणजेच गुड म्हणजे गुळ आणि मारणारा म्हणजे त्याला थांबवणारा. तर बेडकीचा पाला किंवा जिम्नेमाचा पाला जर आपण खाल्ला तर 15 ते 20 मिनिटासाठी आपली जिभेवरती जे काही स्वीट टेस्टिंग बर्ड्स असतील ते पॅरलाइज होतात. त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेशनला ट्रिगरिंग होते आणि डायबिटीजमध्ये या पाल्याचा खूप जास्त वापर केला जातो. दुसरं म्हणजे या पाल्याची जी ह्या झाडाची जी काडी आहे तर त्याच्यामध्ये टॅनिन्स आहेत जे आपण दगडी पाल्यामध्ये सुद्धा बघितले. तर टॅनिन्समुळे जखम बरी होण्यासाठी पण मदत होते. तर हे जे काय ह्याला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे या झाडाला, गुडमारला किंवा बेडकीच्या पाल्याला. आणि हे असं जंगलांमध्ये अवेलेबल आहे. तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण हे असे जे हॉटस्पॉट्स आहे जिकडे हे पालापाचोळा असा अवेलेबल आहे ज्याचा आपण मेडिसिनली वापर करू शकतो त्याचं आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे. धन्यवाद.